श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ वरदा गानू राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहेत. वरदाताई सांगतात, माझे बाबा रामनामाचा जप करत, त्यामुळे मला नाम व श्री महाराज यांच्या संबंधी गोडी लागली. परंतु अनुग्रह घेण्याचा योग आला नव्हता, म्हणून श्री महाराजांच्या अनुग्रहरूपी प्रसादाच्या अभिलाषेने 2024च्या जानेवारी महिन्यात श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी रोजी मी माझ्या यजमानांसह गोंदवले येथे गेले होते. निघण्याच्या आदल्या दिवशी गोंदवले संस्थांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता उद्या अनुग्रह मिळेल असे सांगण्यात आल्याने आम्ही गोंदावले येथे निघालो. परंतु तेथे गेल्यावर समजले की उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अनुग्रह दिला जात नाही व ऑफिसमधील कोणीतरी चुकीची माहिती दिल्याबद्दल मंदिरातील श्री प्रभुणे गुरुजींनी दिलगिरी व्यक्त केली. हे समजताच मी खूपच निराश झाले. आता अशी सुवर्णसंधी परत कधी प्राप्त होईल न होईल या विचाराने मला तिथेच रडू कोसळले. मी खूप उदास झाले, परंतु नाईलाजाने मी आणि यजमान पुण्यास माघारी परतलो. पुण्यास आल्यावर देखील श्रीचरणी गेलो आणि आपल्याला दीक्षा मिळाली नाही यावर माझा विश्वास बसत नव्हता. मीच कुठेतरी कमी पडत असेन. माझी साधना, माझे त्यांच्यावरील प्रेम अजूनही परिपक्व झालेले नसावे अशी मी स्वतःचीच समजूत घालून घेत होते. नंतर 1-2 दिवसांनी मला श्री प्रभुणे गुरुजींचा फोन आला व तत्पूर्वी देखील त्यांनी मला 2-3 वेळा फोन केल्याचे समजले. त्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली व पुन्हा आल्यावर त्यांच्या वैयक्तिक नंबरवर फोन करून येण्यास सांगितले. श्रींच्या विरहाने आता मात्र मला धीर धरणे मुश्किल झाले व श्री कृपेने लगेच पुढील आठवड्यात म्हणजे 14 जानेवारी रोजी पुन्हा आम्ही गोंदवले येथे पोहोचलो. तत्पूर्वी आम्ही श्री प्रभुणे गुरुजींना येत असल्याचे कळवले. तेथे गेल्यावर खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मुलीचे आईने जसे लाड करावेत तसे श्रींनी त्यांच्या या लेकीचे लाड करण्यास सुरुवात केली. श्री प्रभुणे गुरुजींमार्फत श्रींनी आमची खास व्यवस्था केली होती. प्रथम आम्हाला सामान ठेवण्यास, फ्रेश होण्यास एक रूम दिली. आमची प्रसाद भोजन व्यवस्था सेपरेट सेवेकऱ्यांबरोबर केली. शिवाय माझा अनुग्रह होऊन आम्ही पुण्यास परत निघेपर्यंत एक सेवेकरी दादा आमच्या मदतीला दिल्यामुळे आम्हाला कुठेही रांगेत उभे राहावे लागले नाही. सर्वत्र आमची विशेष व्यवस्था केली गेली. अनुग्रह विधी झाल्यावर माझा आनंद गगनात मावेना. श्रींच्या वात्सल्ययुक्त प्रेमामुळे माझ्या नेत्रात आनंदाश्रू आले. हरवल्यामुळे वियोग झालेल्या वासराला खूप दिवसांनी त्याची आई भेटावी तशी माझी अवस्था झाली. पुण्याला परत निघताना मी प्रभुणे काकांना फोन करून मनापासून आभार व्यक्त केले व त्यांनी देखील मोठ्या प्रेमाने आम्हाला निरोप दिला. अनुग्रह मिळाल्यावर माळेवर जप करणे माझा चंचल स्वभाव पाहता मला जमणे शक्य नाही असे वाटत होते. परंतु श्रींच्या कृपेने किंबहुना तेच साधन करून घेत असल्याने, त्यांची शक्ती त्यामागे असल्याने सध्या माझा माळेवर व माळेशिवाय देखील छान जप सुरू आहे. खरंच श्री माऊलींसारखे आपल्यावर निस्वार्थ माया करणारे कोणी आहे का? श्रीराम समर्थ. साधकजन हो, वरदाताईंना श्रींच्या अनुग्रहाची तळमळ लागल्याने त्यांची अवस्था पाण्याविना तळमळणाऱ्या माशाप्रमाणे झाली. परंतु चुकून चुकीच्या दिवशी गोंदवले येथे गेल्याने त्या अनुग्रहापासून वंचित राहिल्या. त्यामुळे त्यांना झालेले दुःख, आलेली उदासी व त्यांच्या नेत्रात उभे राहिलेले अश्रू यामुळे श्रींचे मातृहृदय कळवळले व श्रींनी आपल्या लेकराच्या अनुग्रहाची खास व्यवस्था करून त्यांना कृतकृत्य केले. श्री म्हणतात, पेरू पिकला की पोपट येऊन चोच मारतो. तसे कदाचित ताईंची तेवढी तयारी झालेली नसावी म्हणून प्रथम समयी श्रींनी त्यांचा अंगीकार केला नसावा.
परंतु नंतर श्रींना भेटण्याच्या, त्यांचा अनुग्रह घेण्याच्या ताईंच्या आसेचे रूपांतर ध्यासात झाले असावे, म्हणूनच श्रींनी त्यांना पुन्हा बोलावून घेतले. अहो, या ध्यासाचे असे आहे की आपल्याला भगवंताच्या जवळ जावे लागत नाही, तर तोच आपल्याकडे धावत येतो, आपल्याला आलिंगन देतो, आपल्याला कडेवर घेतो. आपले किती करू आणि किती नको असे त्याला होऊन जाते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अवस्था अशीच झाली. पांडुरंगाचा ध्यास लागल्यावर त्यांनी त्याची इच्छा धरताच तो त्यांना प्राप्त झाला. हरीच्या नामरूपाशी त्यांची गाठ पडली व संसार प्रपंचाधिक नश्वर गोष्टी सरल्या. त्यांना त्यांचे महत्त्व उरले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मुक्या माणसाने साखर खाल्ली आणि तिची गोडी त्यास कळली असली तरी त्यास ती मुखाने सांगता येत नाही, त्याप्रमाणे तुकोबांची अवस्था झाली. हरिस्वरूपाच्या अनुभवासंबंधाने काय, कसे आणि किती बोलावे हेच समजत नसल्याने आता मौनच धरावे असे त्यांना वाटू लागले. याच दिव्य अवस्थेचे वर्णन करताना ते लिहितात, इच्छावे ते जवळी आले, काय बोले कारण, नामरूपी पडिली गाठ, अवघ्या गोष्टी सरल्या, मुकियाचे परी जीवी, साखर जेवी खादली, तुका म्हणे काय बोले, आता भले मौन्यची. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.